मंगळसूत्र साधारण कितीपर्यंत येत असेल? घरच्यांना सगळ्यांना घेऊन या. शीतल तुम्ही पण या. येते की. हातात काय आहे? काय नाही, मी झोपायला जाते. आता उद्या शीतलीच्या लग्नाच्या वेळेला आपण घरात सगळी बसून ठरवणार ना काय ते. अजिबात नाही. माझ्या लग्नाच्या बाबतीत माझा मीच निर्णय घेणार. शीतल चाय मेरे को बुलाए क्या? हाँ अगं वय वय बस ये. क्या काम था? काय नाही ग, असंच तुझ्याशी जरा बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? खास काय नाही. आमचं शीतलचं अभ्यासात लक्ष आहे ना ग? आहे की. का फिरत असते अशीच निसती? नाही नाही. नाही, आजकाल काय आहे, पोरापोरींचा कालीच्या नावानं धिंगाणा चालू असतोय ना. चहा घेणार का? नाही नाही नको. अगं नको. यास्मीन, आमची शीतल कुणाला भेटती का ग? म्हणजे ती कुठल्या मुलासोबत बोलती का? म्हणजे तिला कोणी मित्र मित्र आहे का? नाही. माझी शपथ घेऊन सांग. कसम से असं काही नाही. आता तू म्हणतीस तर तसं नसेल, पण कुणी सांगावं, वारं लागलं तर. यास्मीन, माझं एक काम करशील का? काय? म्हणजे तुला जर असं वाटलं की ती कुठल्या मुलासंगत बोलती, म्हणजे अशी तुला जर शंका आली ना, तर सगळ्यात आधी मला येऊन सांगशील. हो सांगेन की. आता काय तर खाऊनच जा की. नाही नाही नको, मी घरपेच खाते. बर आहे बघ, तिला यातलं काय सांगू नको बर का? नाही नाही. हा, आणि हे बघ, मागल्या दारानच जा. हो. काय ग, घरी यायचं सोडून असं बाहेर का बोलवलंस? तेरे घर से आई हूं. तू आमच्या घरात ना आलीस? हो. अगं मग मी बाहेरच होते की, मला कशी काय नाही दिसलीस? कारण मी मागच्या दाराने गेले होते. का? तुझ्या आईनं बोलवलं होतं. का? शीतले, मला तर वाटतं आता तुझं घरातनं बाहेर पडणं बंदच होणार आहे. का? का 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 करू नको. जेवढं सांगितलंय ना उतना ध्यान में रख. हे लय भाव खाऊ नगस, नीट सांग काय ते. मी एवढंच काय ते सांगू शकते. अगं तर सांग की काय झालं ते. तेरे आईने कसम दी. हे कसम बिसम काय नसता, तुला माझी कसम आहे. सांग आता काय झालं ते. सुटली मन, सुटली सांग की आता. तेरे आई को तेरे पे डाऊट आ रहा है. म्हणजे तिला असं वाटतंय की तुझं बाहेर काहीतरी चाललंय. म्हणजे करू नको. अगं म्हणजे तिला असं वाटतंय तुझं बाहेर कोणतरी लवर आहे. काय? हो, तुझी आई विचारत होती की तिचा कोणी मित्र आहे का, असेल तर सांग, तिच्यावर लक्ष ठेव, असं काय काय सांगत होती. आमच्या आईला काय झालं मधीच? असं काय विचारत असेल? तू सारखं त्या आजीच्या मागे फिरत असतीस ना, म्हणून आला असेल तिच्या मनात. हले, मी कशाला जाऊ त्या आजीच्या माग? हो का? मग त्याचा पाठलाग करायची काय का गरज? हा, वो कुछ भी करे, तेरे को क्या फरक पड़ता है? मला काय फरक पडत नाही. पण काय? यो काय मरणार नाही, 100 वर्ष जगतो का नाही बघ. तेरे को इतना बताया, फिर भी तू टेढ़ी की टेढ़ीच रहेगी, है ना? हाय का आता?
यात मी काय केलं? तो आज माझ्या समोरून गेला, यात ती माझीच चूक आहे व्हय? बर, तुला असं वाटत असेल ना, तर त्याचं तोंड बी नाही बघणार उद्यापासून. काय ग, काय झालं? कुठं काय? मग अशी फेरे का मारतेस? असंच. आज ह्यांनीच धारा काढल्या ना. हा मग रातच्याला बी रान भिजवायला हेच गेलत माहितीये मला. आणि गोटा झाडून वैरण घालून शान बी टाकून आलेत. काय बोलला का तुला? नाही. मग आता एवढं समजा करून अजून कारखान्यावर जातात. एवढं राबतात म्हणल्यावर त्यांना मदत करायला नको बाई कोणी. अगं मग तू कशाला काळजी करते? हाय की आपला आजा. हाय त्यांचं त्यांचं चाललंय की भरतीचं. आला का फिरून माझ्या भरतीवर? आता मी कशाला बोलू भरतीचं? भरती चाललंय कोण म्हणलं? मग नाही चाललं, खोटं बोलले बाई मी. मला उगाच भरतीवरून बोलायचं नाही. मी कशाला काय म्हणतेय? अगं 2 घास सुकन खाऊ दे की त्या पोराला. खाऊ नको म्हणलं का मी? हो माझं एवढंच म्हणणं आहे, भरती नाही होत तर इकडंच बघा की नोकरीचं कुठंतरी. अरे आजा, अरे आजा थांब, खाऊन तर घे. आता जेवताना बोलायची काय गरज होती वय? तू बी ना पुष्पे, खरंच. मी काय बोलले? अगं त्याला नाही आवडत तर भरतीवर कशाला बोललीस तू? अगं सारखं सारखं एकाच गोष्टीची बुणबुण लावली तर माणसाला राग येत नाही का? तुम्हाला बी वाटतं का त्यांनी भरती व्हावं असं? अगं नाही वाटत, पण म्हणून काय सारखं एकच विषय घेऊन बसायचं का? मला काय हौस आहे बोलायची? त्यांचं चांगलं व्हावं म्हणून मी बोलती, तर सगळ्याच मला बोलतात. मरू दे तिकडं. तुम्हाला काय करायचंय ती करा. भरती व्हा, नाही तर लष्कराच्या भाकऱ्या भाजा तिकडं. ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं. अरे जाम्या, फुलाचं काय? फुल तयारी झाली. आणि सरबत? सूरजाला घरी करायला पाठवलंय हा. आणि बाकीची पोरं नाक्यावर गेले. हा. हा. आणि हे बघ, समोसे वेळेत आलं पाहिजे. हा. एकदा का उद्घाटन झालं की लगेच चहा नाश्ता सरबत लोकांना मिळालं पाहिजे. हा. आणि मीडियावाले येणार आहेत, हा. त्यांच्याकडे नीट लक्ष द्यायचं. हा. आपल्या टोल नाक्याची न्यूज ते तालुकाभर दाखवणार आहेत. हा. टॅलेंट. अरे तू काळजीच मत कर, मैं हाय ना. हा. सगळं परफेक्ट होणार. कसं आहे, लोक खुश तर भैया खुश. आणि भैया खुश तर आपण खुश ना. देट आली. अरे भैया, अरे बाकीचे पोरं कुठे? तुम्ही दोघच? भैया बाकीची पोरं टोले नाक्यावर गेलेत. हा, जरा आवरा पटपट. घरचं बारसं काढलंय वय, एवढं स्लो काम करताय. लोकांसाठी समाजासाठी काम करतोय मी, आणि तुम्ही तर टाइमपास लावलाय. भैया टाइम पास नाही, टाइम पास. हा तेच ते. अरे लोक येणार आहेत, पेपरवाले येणार आहेत, जरा बुडा हलवा. तासाभरात कार्यक्रम चालू होईल. अचानक जर का लोक आली तर एकमेकाच्या तोंडाकडे बघत उभं राहायचं का? अहो भैया आप टेन्शनच मतलब मैं हाय ना. तू हाय म्हणून टेन्शन आले. हा वो बी हायच म्हणा. पण भैया अहो तुम्ही अजून तयार का नाही झाला? हा भैया, नवीन ड्रेस घाला की. अरे काय उपयोग आहे त्या नव्या ड्रेसचा? असले लाख शर्ट असतील, पण शित्तीच्या चॉईसिंगचा शर्ट तुम्ही मला अजून आणून देताय. तर राहुल्याकडनं शर्ट आणताय ना तुम्हाला. काय उपयोग आहे तुमचा? कसं होणार आहे तुमच्या दोघांचं? मला टेन्शनच येते. भैया राहुल्या. ओ राहुल शेठ या.
तुम्हीच या इकडे. मी कधी शेट झालो? राहुले आणि शेट. बापरे, न्यू मॉडर्न सलूनचे सर्व तुम्ही म्हणजे शेटच की. हा, ते बी बरोबरच आहे म्हणा. आता यो शर्टचा विषय काढणार, कलटी माराय पाहिजे. कसला विचार करताय? हा, काय नाही. येऊ का? काय गडबड? दुकानात चाललोय. अहो ते रोजच आहे. होय, येऊ का? मी काय म्हणतो राहुल शेठ, हा? यंदा ऊन लईच वाढले नाही का? पेप्सी कोला खाणार का? नाही. आईस्क्रीम नको. राहिलं गोळा नाही. बॉबी नको. चिक्की चिक्की हे घे. मला वय खाल्ली की चिक्की. मग काय खाणार? काय नको. बनेल नवीन आहे का? नाही. मग अजून शर्ट का नाही घातला? ऑर्डर आहे भैया. कुणाची? हाय कुणाची तरी. ते जाऊ दे राहुल शेठ, आपल्या कामाचं काय झालं? कुठलं काम? अहो आपले एकच काम आहे तुमच्याकडे. वय पर काय? शर्टाचं काय झालं? शर्टचं वय ते उकडतंय म्हणून नाही घातला. अरे तुझ्या नाही, आमच्या शर्टाचं काय झालं? तुमच्या शर्टाला काय झालं आता? चांगला आहे की. शीतलनं आज्याला दिलेला शर्ट कधी आणून देत आहे? हा 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 ते वय हाय की लक्षात आहे ना. हा, एक घोळ झालाय भैया. कसला गोळ? हा, अजिंक्यनं तो शर्ट हरवला. हरवला? हो. असं कसा हरवला? ए राहुल्या, क्या पूछ रे भैया, असा कसा हरवला? आता मुझे क्या पता कैसे हरव्या. जसा हरव्या तसाच हरव्या. मग आता? भैया आप टेन्शनच मत लो, आपण सेम तसला शर्ट घेऊया. वय वय शेम तसाच घ्या. तो शर्ट शीतलीच्या चॉईसिंगचा शर्ट होता. शीतलीच्या चॉईसिंगची जागा दुसरा शर्ट घेऊ शकत नाही. अजय, माझा शर्ट नाही, हे हरवले. हे? अरे हे हरवले. हा, हे हरवलंय वय. लय शान आहेस राहुले. जा तू. चला बसा गाडीत. चला. शीतलच्या चॉईसिंगचा शर्ट फक्त मीच घालत असतो. भैया बी नाही आणि आजा बी नाही. तो शर्ट फक्त राहुल्याच घालत असतो. थांबा, शांत बसा. ओ थांबा थांबा. सगळी तयार झाली ना? सरबताचं बघ. येऊ द्या की आतमध्ये. गावात थांबलो इथं. थांबा, उद्घाटन झाल्याशिवाय कोणालाही आतमध्ये जाता येणार नाही. गावात पाऊल ठेवता येणार नाही. उद्घाटन झालं की सगळ्यांना जोडतो. थांबा जरा.
हे आले का सगळं? हो हो काय रफिक चाचा काय चाललंय? अच्छा चल सचिन भाई। हाँ मेरे को बताओ अभी इधर से अंदर आने को पैसा देना पड़ेगा? कैसे क्या रफिक भाई? हाँ। इन लोगों का कुछ ये नहीं है। हाँ भरोसा हो हाँ ये काय भी कर सकते हैं। अरे नहीं नहीं नए लड़के अच्छा काम कर रहे हैं। ओहेज की फिर भी क्या है मालूम है क्या? अरे हमारा जामे भी रहता है ना भैया के साथ। रफिक भाई हाँ जमेचे केस लय वाढलेत. हाँ क्या? त्याचे डोळ्यात जातात फार. या की माझ्याकडे पाठवू मस्तपैकी कट मारतो. बेस्ट है कलच बेस्ट है. काय लागा एवढा उशीर करते तू? अरे पैशाची जुळणी करायला गेली तू. मग झाली का? नाही झाली. काय करायचं कळणं झालं. दागिन्यांचं काय झालं मग? अरे गेलतो की सोनाराकडे. तरी नाही झालं? नाही अरे घेऊन गेलतो तर चोरून आणले का पळून आणले का याव काय त्याव काय. राहुल्याला घेऊन गेलतास काय? येड लागलंय मला. मग अरे JD बरोबर गेलतो. हा अरे कसं कसं पटवलं त्याला माहितीये. 3 तोळ्यावर फक्त 36,000 देतो म्हणते. मग अरे लुटालाच बसले ते बेन. आणि पतसंस्थेत गेलो तर तिथं बी व्याज धरलंय. दुसरा काय ऑप्शन नाही म्हणजे दागिनं द्यायलाच पाहिजे? दुसरं काय मग? मग आता काय करायचं कळणं झालं. पण का पैसे कसं बी करून जुळवायचे. दागिन्यांचं काय झालं मग? अरे गेलतो की सोनाराकडे. तरी नाही झालं? अरे घेऊन गेलतो तर चोरून आणले का पळून आणले का याव काय त्याव काय. राहुल्याला घेऊन गेलतास काय? येड लागलंय मला. मग अरे JD बरोबर गेलतो. हा अरे कसं कसं पटवलं त्याला माहितीये. 3 तोळ्यावर फक्त 36,000 देतो म्हणते. मग अरे लुटालाच बसले ते बेन. आणि पतसंस्थेत गेलो तर तिथं बी व्याज धरलंय. दुसरा काय ऑप्शन नाही म्हणजे दागिनं द्यायलाच पाहिजे? दुसरं काय मग? मग आता काय करायचं कळणं झालं. पण का पैसे कसं बी करून जुळवायचे. मी काय म्हणतो तू चुलत्यांना सांगून बघ की. म्हणजे तसं बी तुझ्या मागे लागलेत ना ते गावाकडे चल. आणि तुझी जमीन आहेच की त्यांच्याकडं. तेच बघतात ना. नाही तर त्यांच्याकडे शब्द टाकून बघ की. नाही अरे का लहानाचं मोठं इथं झालो. आतापर्यंत कधी गेलो नाही तिकडं. आणि आता फक्त पैशाची नड आहे म्हणून जाऊ तिकडं. मला नाही पटत. अरे पण ती जमीन तुझ्या हक्काचीच आहे की. अरे पण का आजपर्यंत कधी गेलो नाही. आणि आता हक्क दाखवायचं म्हणजे बरं नाही वाटत रे. मग सोडा पैशाचा नाद. पुढच्या भरतीची वाट बघ. काय भाऊजी काय चाललंय? काय नाही असंच. अरे प्रोग्रामला नाही रे का? नाही कुठला प्रोग्राम? अरे काय हा कुठे आहे तुम्ही? अरे गावच्या प्रगतीसाठी आपल्या लाडक्या भैया साहेबांनी टोले नाका सुरू केला. टोले नाका त्याचंच उद्घाटन आहे. कसलं टोले नाका? अरे काय नाही गावच्या पोरींना नाही का नाही बाहेरच्या पोरांनी येऊन त्रास देऊ नाही ना म्हणून आधी चेकअप आणि मग एंट्री. चला बर तुम्ही वा पुढं आम्ही येतो. हा ठीक आहे. आता हे काय काढलं मधनच? त्या पैयाचं काय सांगण्यासारखं वय आहे? पैसा बापाने छापून ठेवलेला आणि यो नुसता उधळतोय. वर एक आरल्या का इथं आपल्याला पैशाची मारामार. देव बी अशा लोकांना देतो की ज्यांना पैशाची गरजच नाही. आता काय बोलायचं? जाऊ दे चल.